तू समजून राहिली तसं काहीच नाही ना, तसं काहीच नाही ना. त्या बुढीच्या डोळ्यामध्ये, कमला बुढीच्या डोळ्यामध्ये कचरा गेलतो. ते कचरा काढून राहील तुम्ही, फूक मारून राहिलतो डोळ्यामध्ये, आणि तू आली तेवढ्यामध्ये. तुला वाटलं काहीच काहीच चालू. अरे तसं काय नाही, मी का चावट आहो काय? चावट नाही म्हणते तर चावट नाही. अरे मला माहित आहे ना तू कसा आहे तर. का बुडे खरं बोलून राहिला का हा नवरा? खरं बोलून राहिला का? आता काय सांगू मा तुले, तुझ्या नवरा मला आधीच लागला रे बाबा. खोपडीत आणलं ना मला यानं. मी निघून राहील तिथं. चाल म्हणे खोपडीत, चाल म्हणे माझ्यासोबत. कायचं माही करायचा याचा हे होता ना. आता काय सांगू तुले, लाज वाटते सांगायच्या वक्ती. काय म्हणे आम्हाला तर. मी एकटी दुकटी बाई बापा वावरात. आता मी काय करू? मला कोणाला आवाज देता नाही काही करता ये. बदनामी आपलीच होते ना याच्यात. आता कायच करू मी? तुझ्या नवऱ्याला बदमाश आहे हो बाई. म्हणून तर त्याला एकटीच बाई पाहिजे, ते बी कमला बुडी. मी म्हणत त्याले की 5-6 बाया सांग रे वावरात, लवकर निंदन होते. नाही, कमला बुडी स्टाफचं निंदते. कमला बुडी सारखं निंदत नाही कोणी. बाया अशाच निंदतात, तशाच निंदतात. हा कारनामा करायसाठी पाहिजे याले. एकटी बाई वावरात फक्त निंद्यासाठी नाही, दाबदूब करायसाठी पाहिजे होती. म्हणून तर कमला बुडीले आणि हा वावरात, आणि ते बी एकटं. अव मी का तसा काय व, हे बुढी खोटी बोलून राहिली. हे खोटी बोलते. काय सांगू तुले. मले म्हणे मुंशीराव इकडे तू माका डोळ्यात कोचरं गेलं म्हणे, कोचरं काढ. हे खोटे पुढे आळ घेऊन राहिली ना. मी असा चावट आहो का? आज लोक नाही केलं, आता करणार आहो का मी चावट धंदे? तू सांगूच नको ना रे मरे. तुझे ढवळे मला सगळे माहित पडले. तू कोण्या रंगाचा असत वावरात येते तो वावरात. हे असे कारनामे करायचे. अरे तुला शोभते का हे? एक पोरगा आहे आपल्याला, तो लग्नाला आला आणि हे तू असे कारनामे करून राहिला. होईल का आपल्या पोराचं लग्न अशानं? लोक काय म्हणतील? हा पोराचा बाप बापा चावट आहे, हा बुड्या बुड्या वागवते तो वावराईनं, तो काही चांगला नाही, नियत चांगली नाही त्याची, असे म्हणतील ना लोक. होईल का पोराचं लग्न अशानं? तसं काहीच नाही ना. हे बुढी काय सांगणार आहे तुले? हे बुढी याला वेळ लावून राहील. माहित तसं काहीच होतं ना. मी तुझ्या बरं आता प्रेम करतो. काय सांगा तुले? तुला सोडून कधी गेलो नाही मी, आणि तू आता अशी बोलून राहिली का? तू मला तुझे प्रेम दाखवूच नको, उतू नको येऊ देऊ. तू फक्त खोपडीच्या बाहेर चाल लवकर. निघ अटून लवकर. पाहतो त्या हात मी. निघ लवकर अटून. माहिती आहे तुला मार किती प्रेम केलं अदलोक तर. चाल आता तुला दाखवतो हिसका कसा आहे तर. चाल निघ अटून लवकर. अरे मुंशा जमलं की नाही रे? मी पाहिजे त्याला. मी कमला बुडी दिलाला त्याचा मावर. घे ना आता. घे आता. कशी मारते तुझी बायको तुला येत आता. कारण माझं न करून म्हणून टाक नाहीये. जाऊ दे ना. काय आता मी काहीच नाही केलं ना. काय सांगू तुला? जाऊ दे, जे झालं ते झालं. म्हणून टाके आता. माझी इज्जतचा कचरा न करून. इज्जत आहे त्याला, इज्जत. आता पडून राहिले त्याला इज्जतच. माझं नको करू. तू केलं तर काही नाही रे. तुला काय माझं नाचा भेव रे? चालतो बाहेर. तुला सांगतोस मी काय आहे. पुढे गावातले लोक वायरात आहेत ना, पाहिजे ना ते. नको ना सोडलं. मी काही नाही गेलं घेत मी. तू काऊन माझं नानूच राहिली? गेला तू इज्जतदाराच्या पोरचा. माहित आहे ना मध्ये तू काय करायला आलता तिथं खोपडीत. मध्ये का माहित नाही का हे अशा बुड्या बाड्या सोबत तू संबंध ठेवता? या कल्ला बुड्डी सोबत तू हे करून राहिला खोपडीत. खोपडीत का आले रे माणूस? काल येत असते एकट्यात? एकटं दुकटं येते का कोणी खोपडीत? बुड्या बुड्डीला घेऊन कोणाले येत असते का? तशी काही सुटका होत नाही. तू पोया लागते तुला उठून आता. नाचन तुझी बायको तुला मारल्याशिवाय राहत नाही. आता फालतू पचका करीन. चाल निघ उठून पोय आता. कुठे पैसे रे? मी हाव नसते या मागे आता. थांब ना. कुठलं जाशील तू? मग आता आपणच का थांबतो टी? एकटं दुखतं. चल मग याच्या मागे पाहायला पुरीन आपल्याला येतात. अरे मुंशा माझला हाता नाही रे तू. माझला हाता ना. घे ना मग आता. कसा रंगी हात पकडून द्याला रे त्या बायकोच्या देखत. घे ना मला काय रट्टे आता. शांताराम भाऊ, तुमच्या मित्राला त्या सरपंचाला सांगा ना. हा पाना गारा मा ट्रॅक्टर नाही येऊन राहिला नाही. इकून राजा 2-4 टाल्या खडकाच्या आधी टाक्याला लावा ना बा. बडबड गारा झाला ना. काय राजा या गाऱ्यातून जावं लागते ना. तुमचंही काढलं तुम्हाला या गाऱ्यातूनच न्यावं लागते बा. काय समजते की तुमच्या हेंबळ्या सरपंचाले? हो बा सांगतो ना मी. सांगतो सरपंचाले गरम नको हो. काय म्हणता तुम्ही गरम नको हो? काल मा ट्रॅक्टर वेळेसा फसलं तर 3 ट्रॅक्टर आणा लागले मला काळ्याले. तर मा ट्रॅक्टर निघलं या गाऱ्यामध्ये. आणि तुम्ही म्हणता असं तसं. मी म्हणतो का सारे काम ग्रामपंचायतनंच केले पाहिजेत का? आता इकडे शेतकरी नाहीत का? 200-200 रुपये जमा केले की 25 ताल्या पडतात. पण आपण पैसे रुपया खर्च करत नाही. उठले सुटले ग्रामपंचायत, सरपंच ग्रामपंचायत.
तरी द्यायलाच पाहिजे कोणी तयार, कोणी देत नाही ना, रुपया निघत नाही कोणा खिशातला. हा मग कोण करीन काम? सरपंचच करीन. हा त्यानं काय तोंड माराल तर की निवडणुकीच्या वेळेस की सारे रस्ते असतील, गावातलं काही नाल्या नुल्या असतील, रोड असतील, सारं मी करीन. मग त्याची जबाबदारी आहे ना हे. बरं बा पाटील, मी सांगतो सरपंचाला समजून की बा 2-4 टाळ्या टाकून द्या त्या गड्ड्यामध्ये, जास्त गारा झाला आम्हाला जायला तर असं सांगतो रे बा. हो हो, त्या सरपंचाला पहिले सांगा तुम्ही. तो मा घरी डबल निवडणुकी आला की मग मी त्याची सटक काढीन बरं. हो ना बा, सांगतो ना, गरम नको ना. काय म्हणता गरम नको हो राजा, मस्त खराब होती राजा माणसाचं. कामधंदे दिवस हे काय राजा, गारान सारं घोर करून टाकला. हो ना बा रे, सांगतो ना त्या सरपंचाले. ओ बापा ओ मामा ओ मामा. हा तो मुंशीरामचा आवाज येऊन राहिला. हो राजा शांताराम भाऊ, हा तर मुंशीराम भाऊचा आवाज येऊन राहिला. काय झालेलं का तू ओमा करून राहिला? काय माहित बस आहे काय झालं गेली. बरं काय झालं तुम्हाला माहित नाही? अरे ते कमली असते नाही बरोबर. आणि निघलीशीन काही करता, शाळा करता करता चमक फेमक घुमून करत तो ओमा ओमा ओ खोपडीत नेत असते तो दिले. हो, खोपडीतली शाळा दिसते मला. हो हो, काहीतरी करता करता झालं वाटते, निघले वाटते चमक आले म्हणून ता ओमा करून राहिला. सोपी नाही भाऊ कोणती गोष्ट रे. वय पाहून केलं पाहिजे माणसानं काम. मुंशे जास्त माजला बरं. आपल्या वावरात बाया माणसं असतात, जरासे घ्यायला समजून सांगा तुम्ही या मुंशाले साय गेले. कसं बाया माणसं येतील नाहीत बरं कामाले आपल्या वावरात. काय तर यानं निक म्हणजे रंगूनच लावली खोबली. बाया माणसं लेकरं पाहतात ना, बरोबर नाही ना हे. यानं धंदाच मांडला न बा जसा काही. रोज त्या बुडीला घेऊन येते, खोपडीत नेते, बरोबर आहे का हे? काय करतो होतो नालाय काय तर त्याला समजून सांगून मी समजत नाही. तो म्हणते तुमच्या गाडीत जमशील तुम्ही करा असा म्हणते ना. तो उलट्या खोबडीचा माणूस आहे बघ मुंशे. आई मारू नका ना, असं करू ना. अहो मारू नको. हे काय कोणती चमक आहे हो बापा? मारू नको. माझ्याकडे हे दुसरी काहीतरी भानगड दिसते मला. काहीतरी झालं वाटतं काय? शिल्लक वाहनाच्या लफड करत का रे वावरात? काय तर वावरात चाललो मी, वावरात काम आहे म्हणे. आपण म्हणा सकाळपासून संध्याकाळ बाबा मी काम करू राहिलो ना. हे असं काम, हे असे ढंगळे चालू आहेत का वावरात? रे बापा, हे दुसरं दारे याच्या बायकोन पकडलं वाटते भुयाले रंगे हात कमलाबुडी बरोबर खोपलीत. कार्यक्रम पकडला वाटते बा याचा. याची बायको आहे. राजा शांताराम भाऊ, त्या वहिनीनं झोडणं लावलं वाटतं बाबा मुंशीराम भाऊले. आणि ते आज हागोते मुंशीरामले. आज काही खरं नाही मुंशीरामचं आज. मला वाटलं बा चमकच निघली काय कार्यक्रम करता करता. नाही बाबा हे दुसरंच आहे. मारू नको ना तू सांगतो लोक पाहून राहिले ना. माझी बरं गड्या पाटील, चाल बरं पाहू बरं काय आहे तुला काहीच. चांगलं हाण्याला यायला चांगलं मजबूत. आता कसं बना करते हात. हो हो, चला चला शांताराम भाऊ, चला ना, चला बैकून देऊ. चांगलं मारायला याले, चांगलं झोडायला आता. नाही दाबून मुंशीराम बाहेर आणते तर वावरामध्ये खोपड्या रंगवते इकडे. आता बायनं कसं आहे रे, बायकोनं पकडला आणि बाबू तुले आता बाय कशी सपके मारते तुला. ते तर चांगलं लहान म्हणा मजबूत याले. उद्या बाईकडे पाहिलंच नाही पाहिजे ना पुऱ्या नजरनं. म्हणून राहिले थांबते की नाही? मारू नका ना. मी ना काही नाही केलं ना, काही नाही केलं ना. तुला गलत पाहिजे झाली ना. ओ बाबा गोटा नको मारू ना. पाव बुढे बाई, पानं त्या मुंशीरामले मारलं लावला वाटते त्याच्या बायकोनं. पानं आवाज पानं. काय रे जास्त ढंगडे करताय की नाही तू? मी घरी आणि तू वावरात हे करता. हो माय बाई, हा तर मुंशीरामच्या बायकोचाच आवाज आहे. मुंशीरामच्या बायकोन झोडणं लावलं वाटते बाबा मुंशीरामले. तेच आहे. काय ते काऊन मारत असेल ना माय बाई? ते बाई त्या बॉले काऊन मारत असेल बरं? काय माहित बाई असेल बाई त्याचं काही झांगड. आता आपल्याला काही माहित नाही बे, पण आवाज येऊन राहिला बरं. चांगली मारून राहिली ते त्याले. अरे बाबा मंजिराम बघली ना तुझी बायको. पण नाही त्या जीव येते मारते तुले. मारू नको ना. गोटा मारला ना. पाठवलं बोललो बाबा. बाबा मुंशीराम, काय झालं रे बाबा? असं कोण पाहून राहिला तू? अरे बाबा काय सांगू तुम्हाला, माझी बायको मी झाडली ना, मारून राहिली मला. बाबा लागली ते. पोयर बा मुंशीराम पोयर. सांगून राहिली तुले. पाहू नको, सांगून राहिली तुले. तटीच थांब. गोटा मारीन बरं मी फेकून. तुला सांगून राहिली. तू तटीच थांब. तू जर पुढे सरकला की नाही विचार पाय तू तुला. काऊ बाई, काऊन तुम्ही मुंशीराम भाऊच्या मागे लागले बाबा? काऊन? काय सांगू तुम्हाला आता. तो माजला ना तो त्याचा घडा भरला आता. तू आता जास्त काही सांगत नाही मी तुम्हाला. पहिले मला आता हात पाहू द्या.
आली रे बाबा, आज काही सोडत नाही मला. माझी येतो ना बाबा, अरे वाचवा रे, वाचवा रे. अरे बाय काय झालं शिनू आता एवढं? हा हे बाई तर निरा बाबा काही मागे लागली बाबा. वावरात ते बी काही पाहून राहिले बाबा हे दोघं. मला माहित असतं काय झालं तर काय आले, मी तिला विचारलं असतं. काय माहित बी काय झालं शिंत. काहीतरी कांड जाय वाटते म्हणून तर झोडून राहिली ते बाई त्या बाले. हो तसं जाय काहीतरी ते. लो माहित चाल पटपट. ओय कमले लवकर तू. ओय अरे मुंश्या, कसं लावलं रे तुला झोडणं त्या बायको ना. मी माया बदला झाला ना आता पुरा. माय नांदी लागते तू माया. अरे कमलीच्या नांदी लागणं म्हणजे सोपं नाही. कमली म्हणतात मला कमली. माय हे कमली चालली यायच्या मागे, म्हणजे या कमलीची जाग लावेल आहे म्हणून तो मार खाऊन राहिला मुंश्या. तसंच आहे ते. या बुढी सोबत काहीतरी केलं वाटते मुंशीरामनं, म्हणून तर त्याची बायको मारून राहिली, झोळत नेऊन राहिली त्याले. असंच आहे ते ना. तसंच आहे ना ते. मुंशीराम बी चांगला करता करता वाया चालला माय बाई. कमली बरोबर सांगा आता. हे ढंगळे शोभतात काय आले. याची बायको किती सुंदर, किती सुंदर आहे दिसायले. आणि हे कमलीच्या नांदी लागलं ते ठेटाण. पहा आता काय घोर. हो ना माय बाई. आता हे सांगा, एवढे बुड्ढे बुड्ढे लोक असे करतात तर जेव्हा नाही ना काय करा. आणि त्या मुंशीराम भाऊची बायको एवढी चांगली दिसायली सुंदर, आणि तरी हा सांगा त्या दुसरीच्या नांदी लागते. माय बाई तसाच जमाना आता. घरच्या बायका त्याले पटत नाही तर दुसऱ्याच्या बायका पटतात त्याले. दुसऱ्या बुड्या बायडा पटवतात ते. तसंच आहे आता. जाऊ दे माय बाई, काही विचार करायला पुरत नाही कोणाचा. आपलं आपलं पहा आता. आता का आपण चालता का पायाले काय होते पुढे. माय बाई काही रिकामे काम करतं का आपण तटी जाऊन. हे निंदन राहिलं आणि त्याच्याच मागे चालतं काय. निंदवू कट्या ना बापा. बुडे बा यंदा सोयाबीन तुमचं रंग करून राहिलं बाबा. बिलकुल बाबा काही चमकून राहिलं. खरंच ना राजा बुडे बुवा. हा राजा सोयाबीन यावरात कधीच नाही पाहिलं ना असं. निकोय असे ना बापा. पिवळं जर पण यावर्षी हिरवं गार बिन मस्त दिसून राहिलं राजा. कोणतं खत टाकलं बाबा याच्यात. मेहनतच तशी आहे बा आपली. लोक झालं येडा बगड्यासारखं काम. पण यंदा कसं माती परीक्षण कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गतच काम करून राहिलो आपण. ते म्हणतील तसं खत, ते म्हणतील तशी भिजवाई. ओके म्हणजे काम आहे बिलकुल. कृषी तज्ञाच्या हिसाबान चालू आहे आपलं यंदा. बरोबर गेम बसवला राजा यंदा तुम्ही. यंदा तुम्हाला 110 क्विंटल सोयाबीन होते का. आताच पाहा रंग करून राहिलं तुमचं सोयाबीन. बुडे बा आम्हाला सांगितलं नाही राजा तुम्ही की माती परीक्षण करावं लागते किंवा कृषी विज्ञान केंद्र असते जा लागते तर दिसान असं करावं लागते तसं करावं लागते. काही आम्ही नाही बाप्पा मार्गदर्शन घेतलं असतं द्यायचं. आपल्या गावातल्या लोकांना सांगा तर आपल्या गावातले लोक होती शायनर भाऊ. आपण म्हटलं काही तर लोक म्हणतात तू हे बाळा तुला कुठं डोकसा आहे, कुठे पैसे खर्च करून राहिला. त्याच तर फिक्स होतं नाही त्या कृषी तज्ञाचं. तू कुठे पाहिजे तो असे लोक आहेत ना भाऊ. धड्या गांडीत बिबा घालणार आहेत ना, त्यासाठी आपण कोणाला काही सांगत नाही भाऊ. आपलं आपण करा. नाही नाही बुडे बा आता यंदापासून करतील लोक. आता तुमचं पीक पाहिलं की नाही सोयाबीन पाहिलं की बरोबर समजते लोकांना की नाही. या बुड्यासारखी शाळा करायला लागते आता. बुडे बा मला याच्या पुढे सांगा राजा. मला सोयाबीन निघ म्हणजे जमीन लिस्ट केला जमीन होऊन राहिलं काय करावं लागते काय नाही, कोणता फवारा का लागते, कोणतं खत टाका लागते सर सांगा बा आपल्याला तुम्ही. मी कोण रे बा सांगणारा. मला तो कृषी तज्ज्ञ लोक जे आहेत कृषी विज्ञान केंद्रात ते सांगतात तसं करतो. आता ते साहेब आपल्या आवारात येणार सोयाबीन पाहायले तर कसं तुम्ही ये जा. तुम्ही आले की मग कसं ते साहेबाला विचारून घेता की तुमचे वावर दाखवून देता येतात ते कोणाच्या वावरामध्ये. बरोबर बुडे बा आले की नाही सांग जा मले. मी वावरात घेऊन जाईन द्यायले. म्हणजे साहेबाला विचारेन मी काय टाक लागते काय नाही तर. हा विचारतो ना विचारतो. हा येतातच साहेब आपल्या वावरात. काहीच नाही केलं ना माझं नको करू ना. काय मी काहीच नाही केलं. बाई पाहिजे त्याले बाई. रंग हात पकडला ना बाबू, ते बी खोपडे. याचे वावरात ढंगडे करतं काय. हे वय का तू ढंगडे करायचे. बुडो मुंशीराम पकडला गड्या पकडला. त्या बायकोचा आवाज येऊन राहिला. हा राजा बुडे बा पकडला त्याचं कान पकडलं हो बाबा. आणि त्या त्याची बायको चला बरं चला न पायाले. चला पहिले दादा आपल्याला पायाले शांती त्याची बायको कसं कान करते कमला बुड्डी बरोबर तो तर. चला घेणार म्हणा मुंशा जाऊ ना कशी बाई आणतात कशी खोपडीत नाही तर साऱ्या वावरायले म्हणजे धिगाणा घालून राहिला इकडे पुरे वावर रंगून राहिला. घेणं दाबून आता कसा पकडला गेला रे तुले तरी म्हणू कान करू नको कान करू नको. जमलं बुड्डे बा जमलं याले असंच पाहिजे होता. चांगलं झोळा म्हणा वहिनी. चला चला लवकर पोया दाबून कुकडे पाहून राहिला रे. पाहून का आले राहिला रोजच्या तू. तुला केलं तर काय नाही रे. एकट्या दुकट्या बायले ठरतं काय वावरात नेतं एकट्या खोपडीत दाबतं का तू. थांबतो जो माणूस काही करत नसते की नाही त्याला काय भेव नसते. आणि तू काले पाहून राहिला रे. तोंड काले लपून राहिला रे इकडे तिकडे. आता काय करू बाई मी. ह्यानं मध्ये एकटीलाच देतो बाबा खोपडी.
काहीच नाही बोले माझ्यासोबत. आता ही माझी इज्जत लुटायचा प्रयत्न केला त्यानं. आता काय सांगू तुले, मला लाज वाटते बोलायच्या बाबतीत. नवरा बदमाश. पोकरीची कमली चबरून राहिले गिरणाच्या नोटीला तेल टाकून राहिली. हिनो गेम केला माझ्या कमलीनं. थांबतो कमली, तुम्ही सोडत नाही. आजचं तर मोड तुम्ही कसं तरी. माझ्या बायकोले लाडी गोडी लाव तुम्ही. काय ते पाहतो पण तू या गेम करतोस मी. तसं काही नव्हतं ना. मी मार खायच्या दाखानं पोहोच राहिलो पुढे. माफच का नको करू ना. गावातले लोक पाहतात नाही येतील ना वावरातली अटीचा. तो शिवायच का माझी इज्जत भाजीपाला करतो का माझी इज्जत जा. असे नको करू ना. अरे लोफरा, ज्या माणसाला इज्जत प्यारी असते की नाही, हा तो माणूस असे काम करतच नाही. सात हात दूर राहते अशा कामाच्या. पण तू तर बापा वावरात बाई, आणि ते बी एकटीच, आणि ते बी खोपडीत. थांब तू. आणि मोठा म्हणून राहिला तू माझी इज्जत प्यारी आहे, इज्जत प्यारी आहे. इज्जत प्यारी असती तू नाही असे काम केलेच नसते. गावातले येतील नवं अटी जमा खाऊन कोणच नाही. तू काही ठेवतो की नाही मला इज्जत काही. हा बाई, काय झालं? कोण मारून राहिले बाबा मुंशीरामले? आता काय सांगू बापा तुम्हाला. हा काय करून राहिला वावरात. मोठे या बुडी सोबत चाय करून राहिला ना तो वावरात. खोपडी रंगवते तो खोपडी. आई मला लाज वाटून राहिली इकडे. मा नवरा असा निघला हा असा बदमाश खानीचा. शोभते काय आले हे? शोभते काय असे काम करणं बुडी सोबत या. नाही ना मी काही केलं. तिच्या बुडीच्या डोळ्यातला कचरा काढून राहिल तर ना खोपडी मध्ये. काय सांगू तुम्हाला, मी ना काहीच नाही केलं त्या बुडीले. बाबा याचं काय सांगता बाबा तुम्ही. हा मला खोपडीत धरून राहिलता ना. खोपडीत चाल म्हणते खोपडीत. याले म्हटलं बाबा मी एकटी दुकटी वावरात एवढं कसं निंदू. नाही म्हणे बुडे, तुले म्हणे 15-20 दिवस जाते म्हणे निंदत. म्हटलं बाया सांग ना. नाही म्हणे बायाचं काही काम नाही म्हणे. अशा कामासाठी बाया नाही चांगलं या ना. मला समजलं ना ते की एकटी बाई काऊन सांगून राहिला. हा तर आलत माझ्या लक्षात ते. समजलं मला ते. आता काय बोलू आता मा नवरा. आता ते काय बोलू एवढ्याच्या देखत इज्जत कमी करू आता. मुंशीराम भाऊ, तुला हे काम शोभत नाहीत रे. गड्या माणसाला का माणूसले का तू. अर्धा उवाड झाला आणि हे धंदे करून आल्या का वावरामध्ये. आम्हाला रोज दिसत ना बा त्या खोपडीमध्ये तू. तुमच्या वावरात मजूर नाही राहिलो कोणी. काय तर बा तुमच्या वावरात शेजारी खेळ चालू आहे. खोपडीमध्ये खोपडी रंगवून चालू. आम्ही येत नाही बाबा. आमच्या लेकर संस्कार इकडे पडते अशा म्हणून राहिल्या बाया माणसं. अरे पाय रे, काय सांगून राहिली हे शेजारी पाजारी. लाज आहे तुले जराशी. पाय ना तू करून राहिला इकडे, पण लोकांना सगळ्याला माहित आहे ना तुझे ढंगडे काय आहेत तर. होईन काय सांगा. रोज तमाशा घालणं चालू आहे. रोजा बुडील नेते बापा. डबा तर प्युअर आणते. कोणाची हॉटेल मग चिकन बोलवते मुंशीराम भाऊ, कधी मटन बोलवते. घरी डबा द्याला तुम्ही ना तर बापा. मुंशीरामचा वावरात मस्त जलवा चालू आहे. म्या डोळ्यानं पाहिला ना बापा. डबा असा प्युअरचा. मच्छी आणली होती खायले बुडीले त्याले. टापचं जेवण. तू बस घरी भांडे कोंडे कपडे धुत. का माहित बापा, एवढा चावट आहे हात. एवढे ढंगळे चालू आहेत त्याचे तर. मला म्हणते मसाल्याची भाजी कर, चांगली भाजी कर, मस्त भाजी कर. मला का माहित आहे असे डबेचे डबे वावरात लांबवणं चालू आहेत. शिल्लक वाहनाच्या माझ्याने तुझ्या काय भागे नाही का रे. दुसरी पाहिली तू ना वावरात ते बी खोपडीत. खोपडीत नेते तर खोपडीत. असं बोलू नको ना. गावातले लोक ऐकून राहिले ना. काही वाटते घेऊन तुले. बोललो म्हणे एवढे. अरे मुंशीराम, लाज वाटते आता. बायको बोलून राहिली तर हान बाई यायला मजबूत हान चांगली. विचार करूच नको याचा. याची कशी सवय मुडली पाहिजे. हे गलत आहे. सवय सांगून ऐकत नाही. या मुंशीरामचा सोबती कोण आहे माहिती आहे का? शिवलाल. हे सारं शिवलालने शाळा जमवून दिलाय. शिवलाल शिवाय दुसरा कोण नाही. हो ना बापा, मी इकडे अंधारातच राहिली ना. माझ्या डोळ्याला पट्टेच लागेल होत्या बापा. याचे कारनामे हे चालू होते तर मला काहीच नव्हता ना पत्ता. पण आता माहित झालं ना. आता करतो ना याचा. थांबा तू. हे चावट डंगरी चालू त्याच्या बरोबर वावरात एकटी दुकटी. मोठी म्हणून राहिली. बाया सांगत होत्या. मी म्हणत त्याला बाया सांगायचं. मला सांगते ना तू की तुझ्या नवरा असा करून राहिला चाळे मा बरोबर. आणि मला एकटीलेच वावरात सांगते. मग मी न केलं असतं ना. काय केलं असतं तर. आता तुला काय सांगू. आता माझी मजबुरी होती ना. मला ह्या धमक्या देत जाय ना. माझं चालतंय मन 1-2 खेप टिकले सांगा. पण मला कसं ह्या धमक्या देत जाय. बाई या बुडीला बोलून काहीच फायदा नाही. या बुडीचा मजबुरीचा फायदा उचलला तुझ्या नवऱ्यानं. या मुंशीराम भाऊले पाय तू चांगली सोड्याले. याचा पिशार काढ मुंशीराम भाऊ. खरंच वहिनी, मुंशीराम भाऊले पाहतो तुम्ही. या बुड्डीचं काही नाही. या बुड्डीचं कसं
हा आता परिस्थिती घाण आहे थोडीशी, त्याचा फायदा उचलला मुंशीराम भाऊन. नाही नाही याचा पिशार तर काढतोच ना मी आता. चला मग मित्र, हा व्हिडिओ इथंच एंड करू. आता मुंशीरामही लागला हाती. हा असं ओके म्हणून झालं का? चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा येऊ, नवीन विषय घेऊ.